हॅलो, तर आपण आज पाहणार आहोत केमिकल कायनेटिक्स हा केमिस्ट्रीमधील पुढचा चॅप्टर. तर त्यातील आपण काही इम्पॉर्टंट पॉईंट्स डिस्कस करणार आहोत. तर आता आपण पहिल्यांदा पाहूयात केमिकल कायनेटिक्स म्हणजे काय. केमिकल कायनेटिक्सची डेफिनेशन आपल्याला अशी करता येईल. केमिकल कायनेटिक्स इज द ब्रांच ऑफ फिजिकल केमिस्ट्री विच डील्स विथ रेट्स अँड मेकॅनिझम ऑफ द केमिकल रिॲक्शन. तर या केमिकल रिॲक्शन सोबत आपल्याला आणखीन एखादा पॉईंट पाहता येईल, तो म्हणजे रेट ऑफ रिॲक्शनवरती कोणत्या कोणत्या फॅक्टरचा इफेक्ट होत असतो. फॉर एक्झाम्पल आहे प्रेशर, टेम्परेचर किंवा कॅटॅलिस्ट. तर आता आपण पहिल्यांदा वळूया रेट ऑफ रिॲक्शनकडे. रिॲक्शनचे दोन इम्पॉर्टंट पॉईंट्स असतात. त्याचा पहिला पॉईंट आहे रिॲक्टंट्स आणि त्याचा दुसरा पॉईंट आहे म्हणजेच रिॲक्टंट्सवरती जेव्हा इफेक्ट होऊन किंवा रिॲक्शन होऊन जो पार्ट तयार होतो त्याला आपण प्रॉडक्ट असे म्हणतो. म्हणजेच केमिकल रिॲक्शनचे दोन इम्पॉर्टंट पार्ट असतात. फर्स्ट पार्ट इज रिॲक्टंट अँड सेकंड पार्ट इज प्रॉडक्ट. तर रेट ऑफ रिॲक्शनवरून आपल्याला काय डिसाईड करता येतं. जसं आपण आत्ताच म्हणाल की केमिकल रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट्स हे कन्झ्युम होतात आणि त्या कन्झम्पशनपासून जो काही तयार होणारा पार्ट आहे त्याला आपण प्रॉडक्ट म्हणतो. म्हणजे किती फास्ट हे रिॲक्टंट्स कन्झ्युम होतात त्याच्यावरून किती फास्टली आपण प्रॉडक्ट तयार करतो हा रेट आपल्याला डिसाईड करता येतो. तर रेट ऑफ रिॲक्शनचा फॉर्म्युला आपल्याला पाहता येईल. रेट ऑफ रिॲक्शन इज डिफाईन्ड ॲज कॉन्सन्ट्रेशन मीन्स चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ reactant or product divided by change in time. Therefore it is equal to delta C. delta C हा सिम्बॉल आपण यूज केलेला आहे चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ऑर प्रोडक्ट. म्हणजे C इंडिकेट करतोय रिॲक्टंट ऑर प्रोडक्ट. डेल्टा हा सिम्बॉल आपण या चेंजसाठी डिसाईड केलेला आहे. Therefore चेंज इन कॉन्सन्ट्रेशन इज रिप्रेझेंटेड बाय डेल्टा डिवायडेड बाय चेंज इन जो टाइम आहे तो आपण रिप्रेझेंट करतोय डेल्टा इंटू स्मॉल टी. म्हणजेच रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू डेल्टा सी डिवाइड बाय डेल्टा टी. तर आपण याच्यावरून आता पाहणार आहोत एक एक्झाम्पल. या एक्झाम्पलमध्ये आपल्याला इंडिकेट करते ए रिॲक्ट्स अँड डायरेक्टली जनरेट्स प्रॉडक्ट बी. म्हणजेच ए हा रिॲक्टंट म्हणून ॲक्ट होतोय आणि बी हा तो काही त्याचा प्रॉडक्ट आहे. तर या केसमध्ये आपल्याला पाहता येईल ॲव्हरेज रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए. आता इथे आपण कन्झम्पशन हे याच्यासाठी घेतलं आहे कारण की केमिकल रिॲक्शन्समध्ये रिॲक्टंट हे कन्झ्युम होत असतात आणि आपल्याला त्याचा ॲव्हरेज रेट ऑफ कन्झम्पशन पाहायचा असेल तर आपण आत्ता जो फॉर्म्युला पाहिला रेट ऑफ रिॲक्शनचा तो आपल्याला इंडिकेट करता येईल. इट इज इक्वल टू मायनस डेल्टा इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण जेव्हा काही रिॲक्टंट इंडिकेट करतोय त्याचा अर्थ असतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. मीन्स इट इज इक्वल टू मायनस डेल्टा इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए पर युनिट टाईम. आता तसंच आपल्याला पाहता येईल ॲव्हरेज रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी. आता इथे आपण फॉर्मेशन ऑफ बी हे कशासाठी म्हणलं आहे कारण बी हा आपला ए पासून तयार होणारा प्रोडक्ट आहे त्यामुळं ए हा फॉर्म होतोय. देअरफॉर ॲव्हरेज रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी इज इक्वल टू डेल्टा इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी डिवायडेड बाय डेल्टा टी मीन्स चेंज इन टाईम. आता इथे आपल्याला एक फरक जाणवेल तो म्हणजे जेव्हा आपण कन्झम्पशन ऑफ एचा फॉर्म्युला इंडिकेट करतो तेव्हा आपण निगेटिव्ह साईन दिलेलं आहे आणि जेव्हा फॉर्मेशन ऑफ बी दाखवतोय तेव्हा आपण पॉझिटिव्ह साईन दिलेलं आहे. म्हणजेच या केसमध्ये एचं कॉन्सन्ट्रेशन हे डिक्रीज होत आहे आणि जेव्हा फॉर्मेशन ऑफ बी होते त्यावेळेस बीचं कॉन्सन्ट्रेशन हे इन्क्रीज होतं आहे. म्हणून डेल्टा एच्या केसमध्ये आपण निगेटिव्ह साईन इंडिकेट करतोय आणि जिथे कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतंय त्या केसमध्ये आपण पॉझिटिव्ह साईन इंडिकेट करतोय. म्हणजेच मला रेट ऑफ रिॲक्शनची आणखी एक डेफिनेशन सांगता येईल. रेट ऑफ रिॲक्शन इज नथिंग बट आयदर डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट पर युनिट टाईम ऑर इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट पर युनिट टाईम. हा झाला रेट ऑफ रिॲक्शनचा फॉर्म्युला. तर आता आपण पाहू शकतो या रेट ऑफ रिॲक्शनचे युनिट्स कोणते कोणते आहेत. जर रिॲक्टंट हे लिक्विड फॉर्ममध्ये असेल तर आपण युनिट ऑफ रिॲक्शनचा फॉर्म्युला सांगू शकतो. इट इज इक्वल टू प्रेशर डिवायडेड बाय टाईम. तर आता आपण पाहूया रिॲक्शनचे युनिट्स कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात. तर आता या रिॲक्शनचे युनिटचे दोन टाईप्स असतात. तेही रिॲक्टंटच्या फॉर्मवरती डिपेंड असतात. त्याचा पहिला फॉर्म आहे जर रिॲक्टंट हे लिक्विड फॉर्ममध्ये असतील
तर रेट ऑफ रिॲक्शनच्या युनिटचा फॉर्म्युला आपल्याला सांगता येईल कॉन्सन्ट्रेशन डिवाइड बाय टाईम. आता कॉन्सन्ट्रेशनचं युनिट आहे मोल्स पर लिटर डिवायडेड बाय टाईमचा आपला युनिट आहे सेकंड्स, म्हणून आपल्याला फॉर्म्युला त्याचा फायनल लिहिता येईल मोल इंटू L⁻⁻1 इंटू S⁻⁻1. तर आता जर रिॲक्टंट हे गॅशियस फॉर्ममध्ये असतील तर मला त्याचा फॉर्म्युला सांगता येईल प्रेशर डिवायडेड बाय टाईम. आपला प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो, प्रेशर इज रिप्रेझेंटेड इन ॲटमॉस्फिअर आणि टाईम आपण रिप्रेझेंट करतो तो सेकंड्समध्ये. त्यामुळे मला फॉर्म्युला लिहिता येईल ॲटमॉस्फिअर इंटू S⁻⁻1. हे झालं रेट ऑफ रिॲक्शन आणि त्याचे युनिट्स. तर आता रेट ऑफ रिॲक्शन आपण बघितल्यानंतर आपण पुढचा पार्ट बघणार आहोत, तो म्हणजे ऑर्डर ऑफ अ केमिकल रिॲक्शन. तर आता ऑर्डर ऑफ केमिकल रिॲक्शन डिसाईड करण्यासाठी आपल्याला काय पाहावं लागतं किंवा आपण डेफिनेशन त्याची कशी फॉर्म करतोय. ऑर्डर ऑफ अ रिॲक्शन इज नथिंग बट द नंबर ऑफ मॉलिक्युल्स विच इन्फ्लुएन्सेस द रेट ऑफ रिॲक्शन. तर आता आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करणार आहोत, म्हणजे रेट ऑर्डर ऑफ रिॲक्शन समजून घेण्यासाठी आपण एक रिॲक्शन कन्सिडर करूया N1 इंटू A प्लस N2 इंटू B विच जनरेट्स सम प्रोडक्ट. आता यातले पार्ट पाहूयात आपण. N1 काय रिप्रेझेंट करतोय, तर N1 रिप्रेझेंट करतोय नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट A प्लस N2 इंटू B म्हणजेच N2 रिप्रेझेंट्स नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट B. तर याला आपल्याला रेट लॉ एक्सप्रेशन रिप्रेझेंट करता येईल, म्हणजेच R इज इक्वल टू सम कॉन्स्टंट K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A रेज टू N1 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B रेज टू N2. तर आता हा K जो कॉन्स्टंट आपण कन्सिडर केलेला आहे त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात रेट कॉन्स्टंट ऑफ अ रिॲक्शन. तर हा झाला रेट लॉ एक्सप्रेशन. आता याच्यासाठी आपल्याला ऑर्डर कशी कॅल्क्युलेट करता येईल, म्हणजे जी काही रिॲक्शन आपण एक्झाम्पल म्हणून कन्सिडर केलेली आहे त्याचं मला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, ऑर्डर ऑफ अ रिॲक्शन. म्हणून ऑर्डर ऑफ अ रिॲक्शन इज रिप्रेझेंटेड बाय स्मॉल n, म्हणजेच आपल्याला फॉर्म्युला लिहिता येईल n इज इक्वल टू N1 प्लस N2. आता हा फॉर्म्युला आपण कशावरून काढलेला आहे, N1 म्हणजेच काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट A, N2 रिप्रेझेंट नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट B. म्हणजे एखादा प्रोडक्ट तयार करण्यासाठी आपण जे काही रिॲक्टंट कन्सिडर केलेत, म्हणजे A हा एक रिॲक्टंट आहे आणि B हा दुसरा रिॲक्टंट आहे, म्हणजेच जे काही मॉलिक्युल्स हे त्या रेट ऑफ रिॲक्शनमध्ये पार्ट घेतील ते सगळे आपण कशासाठी कन्सिडर करणार आहे, ऑर्डर ऑफ रिॲक्शनसाठी. त्याच्यामुळे आपण फॉर्म्युला लिहिलेला आहे N इज इक्वल टू N1 प्लस N2, म्हणजे टोटल ऑफ नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू युअर ऑर्डर ऑफ रिॲक्शन. आता आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करूया, म्हणजे याचा रेट ऑफ रिॲक्शन किंवा ऑर्डर ऑफ रिॲक्शन आपण कशी काढता येईल ते पाहूयात. आता पहिला एक्झाम्पल आहे C2H2 इंटू Cl इन गॅशियस फॉर्म जनरेट्स सम प्रोडक्ट. आता याच्यासाठी आपण रेट लॉ एक्सप्रेशननुसार एक एक्सप्रेशन लिहू शकतो, ते म्हणजेच रेट इज इक्वल टू K म्हणजेच रेट कॉन्स्टंट इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ युअर रिॲक्टंट. आता हा प्रोडक्ट जनरेट करण्यासाठी नंबर ऑफ रिॲक्टंट किती आहेत आपण ते पहिल्यांदा पाहूया. तर याच्यासाठी नंबर ऑफ रिॲक्टंट हा फक्त एक आहे, म्हणजेच ऑर्डर ऑफ रिॲक्शन डिसाईड करण्यासाठी आपल्याला कोणता पार्ट येणार आहे, फक्त N1 येणार आहे. N2 इज इक्वल टू 0, कारण या रिॲक्शनमध्ये फक्त एकच नंबर ऑफ रिॲक्टंट आहे. त्यामुळं या रिॲक्शनची ऑर्डर आहे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. दुसरा एक्झाम्पल पाहूयात आपल्या, ज्या रिॲक्शनमध्ये हा प्रोडक्ट जनरेट करण्यासाठी नंबर ऑफ रिॲक्टंट आहेत 2, म्हणजे हे दोन्ही नंबर ऑफ मॉलिक्युल्स हे डायरेक्टली ऑर्डर ऑफ रिॲक्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी युजफुल असणार आहेत. म्हणजेच टोटल N इज इक्वल टू N1 प्लस N2. आता N1 म्हणजेच काय असेल, पहिल्या रिॲक्टंटचे मोल्स. आता पहिल्या रिॲक्टंटचे मोल्स आहेत 2 प्लस दुसऱ्या रिॲक्टंटचे मोल्स आहे फक्त 1, म्हणजेच टोटल N कॅल्क्युलेट करण्यासाठी मला काय लिहावं लागेल, N1 इज इक्वल टू 2 आणि N2 इज इक्वल टू 1, म्हणजे 2 प्लस 1 इज इक्वल टू 3. म्हणजेच या सेकंड रिॲक्शनची ऑर्डर आपल्याला फाइंड आउट करता येईल
n is equal to 2 plus 1 which is equal to 3. Therefore, the order of the reaction is equal to 3. तर हा झाला ऑर्डर ऑफ द रिॲक्शन. तर आता आपण पाहूया मॉलिक्युलॅरिटी ऑफ एलिमेंटरी रिॲक्शन्स. म्हणजेच एका पर्टिक्युलर रिॲक्शनमध्ये किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स हे पार्ट घेतात त्याच्यावरून आपण त्या पर्टिक्युलर रिॲक्शनची मॉलिक्युलॅरिटी डिसाईड करू शकतो. तर त्याच्यावरून आपल्या रिॲक्शनचे 3 पार्ट्स होतात. त्याचा पहिला पार्ट आहे युनिमॉलिक्युलर रिॲक्शन, सेकंड पार्ट इज बायमॉलिक्युलर रिॲक्शन अँड थर्ड पार्ट इज ट्रायमॉलिक्युलर रिॲक्शन. तर आता आपण वन बाय वन पाहूयात. पहिल्यांदा आहे युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. तर आता या शब्दावरूनच आपल्याला कळेल की किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स हे त्या रिॲक्शनमध्ये पार्ट घेतात. तर युनिमॉलिक्युलर रिॲक्शनमध्ये फक्त एक मॉलिक्यूल हा त्या रिॲक्शनमध्ये पार्ट घेत असतो. तर एक्झाम्पल आपल्याला घेता येईल N2O5 जनरेट्स सम प्रोडक्ट. आता हा प्रोडक्ट तयार करण्यासाठी किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स पार्ट घेत आहे, तर हा फक्त एक मॉलिक्यूल जो N2O5चा आहे त्याच्यामुळे हा प्रोडक्ट निर्माण होतोय. म्हणजेच मला रेट लॉ ऑफ एक्सप्रेशन रिप्रेझेंट करता येईल. रेट इज इक्वल टू रेट कॉन्स्टंट K मल्टिप्लाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट वन मॉलिक्यूल. म्हणजेच ही रिॲक्शन आहे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आणि अकॉर्डिंग टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स या रिॲक्शनला म्हणता येईल आपल्याला युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. आता त्याचा दुसरा टाइप आहे बायमॉलिक्युलर रिॲक्शन. अकॉर्डिंग टू दॅट वर्ड there are 2 number of molecules which are taking part into particular reaction. म्हणजेच एक्झाम्पल आपल्याला पाहता येईल O3 प्लस O म्हणजे हे 2 नंबर ऑफ मॉलिक्युल्स हे या पर्टिक्युलर रिॲक्शनमध्ये पार्ट घेत आहेत. म्हणजेच याच्यावरून आपल्याला रेट लॉ ऑफ एक्सप्रेशन लिहिता येईल. रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ आवर फर्स्ट रिॲक्टंट प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ सेकंड रिॲक्टंट. म्हणजेच या टोटल रिॲक्शनला आपल्याला म्हणता येईल सेकंड ऑर्डर रिॲक्शन प्लस बायमॉलिक्युलर रिॲक्शन. आता त्याचा थर्ड आणि शेवटचा जो पार्ट आहे तो म्हणजे ट्रायमॉलिक्युलर रिॲक्शन. म्हणजेच या रिॲक्शनमध्ये 3 नंबर ऑफ पार्टिकल्स किंवा मॉलिक्युल्स हे रिॲक्शनमध्ये पार्ट घेत आहेत. म्हणजेच एक्झाम्पल बघा 2NO प्लस O2 म्हणजे हे NOचे 2 मॉलिक्युल्स आणि O2चा 1 मॉलिक्यूल म्हणजेच एकूण 3 मॉलिक्युल्स हे या रिॲक्शनमध्ये पार्ट घेत आहेत. म्हणूनच या रिॲक्शनला आपण म्हणू शकतो ट्रायमॉलिक्युलर रिॲक्शन आणि याची ऑर्डर असेल थर्ड ऑर्डर रिॲक्शन. तर हे झाले रिॲक्शनचे 3 टाइप्स.